दिसांनी पंचायत सेक्रेटरींक जो पावर दिला पळय असेंब्लीन तेजेर खूब दबाव पडलेलो आसा. वॉट इज युअर से ऑन दॅट? पळय ते गव्हर्मेंट डिसिजन आनी गव्हर्मेंटान कितें तरी रायट विचार करूनच डिसिजन घेतला आसतलें. कित्याक सेक्रेटरी म्हणटा पळय फाटल्या दिसांनी तुमी पळयल्यात की बच केसीन सरपंचाकूय हें करचें पडलें, फेस करचें पडलें. सो खंय तरी एक गव्हर्मेंट रिप्रेझेंटेटिव्ह खंयच्या पंचायतीन आहा तेची जबाबदारी आसता बाय हे कायदेशीर आसा की ना ते. सो तेका लागून म्हाका दिसता सेक्रेटरीची पूर्ण जबाबदारी आसा. कित्याक तुका सरकारान थंय अपॉयंट केला एज अ सेक्रेटरीची जबाबदारी आसता सगळें लिगली आसा की ना हो कसल्या इलिगल गोष्टी जावंक जायना ही सेक्रेटरीची जबाबदारी आसता. सरपंचाक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सरपंच रिप्रेझेंट करता म्हणजे कोण इलेक्ट केला तांकां. आतां तेची जबाबदारी कायदो कोणें पळोवप, कायदो सेक्रेटरीन पळोवप. सरपंचान जे जे ताका गोष्टी जाय आपल्या पंचायतीन किंवा आपल्या वॉर्डान ते तो सांगूंक शकता आनी कायद्यान बसोवपाचें काम आहा तें सेक्रेटरीचें. म्हणजे सेक्रेटरीची जबाबदारी मेजर आहा. सो सरकारान घेतला तो मे बी रायट डिसिजन. पण त्या पंचायत विलेजीन फाल्यां वयर सकयल कितें जालें चड हें दिलें तर लोकांक विचारून डेफिनेटली तेच ताका लागून रिप्रेझेंट सरपंच पंच मेंबर करतात. सो ते लोकांक कितें जाय तेच सांगतले आनी सेक्रेटरीन रायट डिसिजन घेवंक जाय जे लोकांक जाय ते. खंयचेय डिसिजनाक घेवंक शकना न्हू तो. सो हे वेलकम स्टेप म्हणटा तुमी सरकारान जे निर्णय घेतला डेफिनेटली वेलकम करतात न्हू. कित्याक आमी पळय हेका आहा मरे थंयसर पास करपाक.